आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। आदरणीय लायन जयराम पवार यांच्या मातोश्री कैलासवासी लक्ष्मीबाई पवार यांच्या स्मरणार्थ मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन। नागोठणे रोशन पदकी, लायन्स क्लब ऑफ नागोठणे व आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय लायन जयराम पवार सर यांच्या मातोश्री कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई मारुती पवार यांच्या स्मरणार्थ नागोठणे व पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, अनेक संस्थांवर विविध पदे भूषवलेले प्रभावशाली असे विचारवंत, ज्येष्ठ, श्रेष्ठ आदरणीय लायन जयराम पवार सर यांच्या सौजन्याने बुधवार दिनांक 6 मे 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बाल उद्यान कचेरी शाळेसमोर नागोठणे येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले। हे शिबिर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी आयोजित करण्यात येत असल्याची माहिती MJF लायन विवेक सुभेकर यांनी दिली। यावेळी एकूण 20 रुग्ण तपासण्यात आले। 8 रुग्ण आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले। यावेळी शंकरा आय हॉस्पिटल यांच्याकडून डॉक्टर यश सावंत यांच्यासह टीम लीडर सायली उतेकर व प्रतीक्षा माने या त्यांच्या टीमने रुग्ण तपासणी केली। या शिबिराला लग्नसराई, उन्हाचा कहर, शेतीची कामे यामुळे रुग्णांची संख्या कमी असल्याचे जाणवले। आजच्या शिबिराचे अध्यक्षपद लायन विशाल शिंदे यांनी सांभाळले। आजच्या शिबिराच्या वेळी लायन जयराम पवार सर व विलास सौलकर यांनी उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन व प्रस्तावना MJF लायन विवेक सुभेकर यांनी केले, तर रुग्णांना मार्गदर्शन डॉक्टर अनिल गीते यांनी केले। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष विशाल शिंदे, लायन विलास सौलकर, सुधाकर जौके, विवेक सुभेकर, मिलिंद टेमकर, आजचे देणगीदाते जयराम पवार सर, अमित पवार, लायन विजय शहासने, बाळू रटाटे, यशवंत चित्रे, दीपक गायकवाड, विद्या म्हात्रे, डॉक्टर अनिल गीते, सुजाता जौके, सुनील कुथे आदी लायन्स क्लब सदस्य, रुग्ण, आमंत्रित पाहुणे उपस्थित होते। आज या ठिकाणी लायन्स क्लबच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि हे आजचं जे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर जे मोफत होणार आहे त्यासाठी जे आपल्याला देणगीदार लाभलेले आहे ते जयराम पवार सर, लायन्स क्लबचे अध्यक्ष सगळं। आज या ठिकाणी लायन्स क्लब ऑफ नागोठणे यांच्या मार्फत नेत्र चिकित्सा शिबिर आणि मोतीबिंदू ऑपरेशन असा हा कॅम्प भरवण्यात आलेला आहे आणि माझी मातोश्री श्रीमती कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई मारुती पवार यांच्या स्मरणार्थ हा कॅम्प त्यांनी घेण्याचं मान्य केलं, त्याबद्दल मी प्रथम लायन्स क्लब नागोठण्याचे आभार मानतो। आपल्याला माहिती आहे की आई म्हणजे फार मोठं दैवत आहे आणि अशा वेळेला माझी आई ही अतिशय गरीब होती। मी ज्या वेळेला विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेला माझं घर म्हणजे कुडांचं घर, वरती पेंडा अशा पद्धतीचं होतं आणि ती चिमणी लावायची आणि त्याच्यावर मी अभ्यास करायचो। त्यातून माझा मोठा भाऊ तुकाराम पवार म्हणून होता, तो मी ज्या वेळेला 5वीला होतो म्हणजे साधारणपणे 10-12 वर्षाचा होतो त्यावेळेला तो जवळजवळ 23-24 वर्षाचा होता। एवढं दोघांमध्ये आमचं अंतर होतं आणि तो त्या काळामधला PSC होता। PSC झाल्यानंतर त्यावेळेला तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक अशा नोकऱ्या मिळायच्या, सरकारीसुद्धा, आणि तो मुंबईला गेला आणि चांगल्या प्रभात कंपनीमध्ये नोकरीला लागला। फार चांगलं चाललं होतं आमचं आणि अशामध्ये त्याला कॅन्सर झाला आणि तो गावी आला आणि त्याचं निधन झालं आणि त्यानंतर माझी आई एकदम एकाकी पडली। मी एकटाच, मग तिला दुसरं मूल नव्हतं, मी एकटाच, आणि मग खूप रडायची ती भावाच्या निधनानंतर। तर
रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.